मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण नवीन अभ्यासक्रमानुसार मराठी बालभारती इयत्ता 4 पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। आभाळातील फरकांड्या या पाठाचे लेखक आहेत महावीर जोंधळे। या पाठामध्ये लेखकांनी त्यांच्या लहानपणीची एक गमतीशीर आठवण या पाठामध्ये त्यांनी सांगितलेली आहे। पाठाला सुरुवात करूया। आभाळातील फरकांड्या। फरकांड्या म्हणजे रंगांच्या वाकड्या तिकड्या रेषा। शाळेला सुट्टी असली की तालुक्याच्या गावावरून आणलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचो। या ठिकाणी लेखक म्हणत आहेत की ते लहानपणी ज्यावेळेस त्यांच्या शाळेला सुट्टी असायची त्यावेळेस ते तालुक्याच्या गावावरून आणलेली रंगपेटी म्हणजे कलर बॉक्स आणि कागदाचा तुकडा घेऊन ते गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचे। तर ते गुपचूप गच्चीवर जाऊन का बसायचे? कारण त्यांच्या घरच्यांना त्यांचा तो रंगांचा राडा आवडायचा नाही। त्यामुळे पिकाचे वाफे करावेत तसे वाफे केलेली रंगांची पेटी सोबतीला असायची। सोबत काळी पेन्सिल, पाण्याची वाटी आणि हाताखाली धरायला खपटे असायचे। खपटे म्हणजे एक लाकडी फळी। लेखक गच्चीवर रंगांची पेटी सोबत काळी पेन्सिल, पाण्याची वाटी आणि हाताखाली धरायला खपटे इत्यादी साहित्य ते गच्चीवर घेऊन जायचे। चित्र काढणे मला सोपे वाटायचे, परंतु घरच्यांना ते आवडायचे नाही। मन मात्र सांगायचे चित्र काढले तर बिघडले कुठे? गुरुजी वर्गात चित्रकलेचे विषय द्यायचे, मग आपण आपले राजे चित्र काढा आणि रंगवा। लेखकाच्या घरच्यांना चित्र काढलेले आवडायचे नाही। घे ब्रश आणि मार फरकांड्या। फरकांड्या म्हणजे रंगांच्या वाकड्या तिकड्या रेषा। अशी सवय पुढे पुढे अंगवळणी पडली। अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे। रंग, पेन्सिल, रबर, कागद हे रविवारचे मित्र बनले। तर लेखकाचे रविवारचे मित्र कोण कोण? रंग, पेन्सिल, रबर, कागद। झाडाकडे बघावे, झाड काढावे। घराकडे बघावे, घर काढावे। घोडा, उंट, मांजर यांना तर कायम वेठीला धरलेले, बिचारे हाती लागले नाहीत। तर चंद्राला आणि सूर्याला झाडाआडून येताना दाखवायचो आणि माणसांना रस्त्यावरून जाताना। वाटीला धक्का लागला तर रंगाने गढूळ झालेले पाणी मांडीवर सांडायचे। चड्डीची एक बाजू आपोआप रंगीत व्हायची। एखाद दुसरे बोट तोंडावर लागायचे। एखाद दुसरे म्हणजे एखादे बोट। कागदावरील चित्र रंगवून पूर्ण व्हायच्या आधीच कधी नाक, कधी केसाची एक बट, कधी हाताची 5 बोटे रंगांनी माखलेली असायची। सहामाही परीक्षा संपल्यावर गुरुजींनी पाठवलेल्या हुशारीचा तक्ता पाहून भडकलेल्या आईचे चित्र कागदावर काढून भिंतीवर लावायचो। त्याखाली रागवलेली आई एवढी एक ओळ टाकलेली असायची। सरळ नाकाच्या आईचे वाकडे नाक दाखवले की तिचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा। ज्यांचा राग यायचा त्यांची वेडी वाकडी चित्रे काढून त्यांना दाखवायचो। मुलांनो, या ठिकाणी लेखकाने
त्यांच्या लहानपणीच्या चित्रकलेच्या बाबत एक गमतीशीर आठवण आपल्याला सांगितलेली आहे. एकदा असेच सुट्टीच्या दिवसात घराच्या अंगणात चटई, ब्रश, रंग आणि बशी घेतली. पुन्हा पुन्हा उठबस करायला लागू नये म्हणून गडूभर पाणी आणून ठेवले. गडूभर म्हणजे तांब्याभर पाणी आणून ठेवले. हाताखाली धरायचे खपटे कोणीतरी पळवलेले होते. शेवटी रागे रागे स्वयंपाकघरात जाऊन लाकडी पाट आणला. रागे रागे म्हणजे रागाने. पाट मांडीवर ठेवून कागद अंथरला. आकाश रंगवायला घेतले. बशीत 2 थेंब पाणी टाकून निळा, तांबडा आणि जांभळा रंग कालवायला तिन्ही रंगांचे ओघळ एकत्र झाले आणि त्याचाही एक रंग बनला. पाहता पाहता बशीतच आकाश अवतरले. ब्रशचे मऊशार केस तेही रंगात न्हाऊन निघाले. बोटांवर पसरलेले रंग कधी वाळून गेले कळले नाही. सारवलेल्या जागेचे पोपडे निघावेत तसे रंगांचेही पोपडे निघायचे. एखाद्या रंगाचा शिंतोडा कधी गालावर कधी कपड्यांवर हलक्या पावलानं जाऊन बसायचा. शिंतोडा म्हणजे लहान थेंब. त्याचेही एक भिरभिरते आभाळ व्हायचे. चोर पावलाने अंगणात आलेली आई प्रेमाने चापट मारून म्हणायची, तू आकाशाला रंगवतोस की स्वतःला? चल मी आकाश रंगवून दाखवते, असे म्हणत ती जवळ बसायची. आकाश रंगवायला कुंचला रंगात बुडवायची. कुंचला म्हणजे चित्र रंगवण्याचे एक साधन. पक्षाने पंख फडफडावेत असे तिच्या हाताचे व्हायचे. रंगाने भरलेली बोटे इकडे तिकडे लागल्यावर कशी दिसत असेल माझी आई? ती दिसायची फुलपाखरासारखी. चित्रे काढताना झालेली फटफजिती ती कबूल करायची नाही. मग मी ही तिचाच प्रश्न तिच्यासमोर टाकायचो, असे कुठे रंगवतात का आकाश? माझ्या गालावर चापट मारून ती लाडीतपणे उठायची आणि म्हणायची, रंगव बाबा, रंगवायचे तसं रंगव आकाश. मग आकाश रंगवायला मीच पुढे व्हायचो. आकाश कधी धुसर झाले, कधी निळे सावळे, कधी केशरी टिळाले आलेले. आकाश गर्द कुंकवासारखे बदलत गेले. आभाळातील फरकांड्या मला अजूनही जशाच्या तशा आठवतात. मुलांनो, अशा पद्धतीने लेखक महावीर जोंधळे यांनी आपल्या बालपणीच्या चित्रकलेच्या गमतीशीर आठवणी या पाठामध्ये सांगितलेल्या आहेत. अतिशय सुंदर आणि गमतीशीर, आपल्याला हसवणारा असा हा पाठ आहे. मुलांनो, या ठिकाणी पाठात आलेले नवीन शब्द पाहूयात. फरकांड्या म्हणजे रंगांच्या वाकड्या तिकड्या रेषा. अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे. खपटे म्हणजे लाकडी फळीचा तुकडा. शिंतोडा म्हणजे लहान थेंब. कुंचला चित्र रंगवायचे एक साधन. धुसर म्हणजे अस्पष्ट. गर्द म्हणजे गडद. मुलांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.